स्वच्छता म्हणजे घराचा आरसा आणि आपल्या घराचा आरसा कसा ठेवायचा हे आपल्यावरच डिपेंड असतं, आपल्या स्त्रियांवरच डिपेंड असतं पूर्ण. त्यामुळे आज किचन स्वच्छ करायला घेतलेलं, आज किचनची वेळ होती. मग त्यापूर्वी म्हटलं अगोदर भाजी भाकरी केली, जेवून घेतलं की नाही, नंतर पुन्हा भाजी भाकरीला भिडायचं काम नाही. मग शापूची भाजी आणि भाकरी केली, आम्ही छान असं जेवून घेतलं. मी स्वयंपाक करेपर्यंत सासूबाईंनी सगळे डबे वगैरे रिकामे केले आणि बाहेर बादलीमध्ये घमेल्या टोपल्यात नेऊन टाकले, मोठ्या डालीमध्ये. त्याच्यामध्ये निरम्याचं पाणी आणि निरम्याचं गरम पाणी करून टाकलं, जेणेकरून भांडे स्वच्छ लवकर निघतील. सासूबाईने सगळे भांडे घासून घेतले, मी सगळे धुवून घेतले. मग आम्ही घरात आलो, म्हणजे नाही का, ही झाकाझाकी करायला. मग तिथे खारोड्या भेटल्या, मी खारोड्या खाल्ल्या, मला आवडतात खारोड्या. मग ते छोटे छोटे देवाचे ते डबे नसतात, त्याच्यामध्ये ऊद वगैरे राळा वगैरे असते, असे डबे घासून घेतले नाही, कारण त्याला क्लीन करून घेतलं स्वच्छ गरम पाण्याने निरमा वगैरे लावून, दुसरं एक लिक्विड लावून. माझा गोल्या असं जागीच होता, त्याला झोपी घालायचा प्रयत्न करत होते, पण ती काही झोपत नव्हती. तिला लाडानं गोल्या म्हणतो आम्ही कधीतरी, नाव नको पडायला पण असंच म्हणतो. पूर्ण किचन स्वच्छ करत होतो मी. किचन कट्ट्यावरची नाही का टाईल्स घासून घेतली, खूप चिकट होतेच. आमची किचनची विंडो एवढी मोठी नाही आहे, अशी प्रशस्त नाही आहे, त्यामुळे ते भांडे चिकट होतात. रात्री 10:30-11 वाजलेले पूर्ण भांडे लावायला, 11-12 वाजलेले. आई मला सकाळसाठी काम ठेवू नये, सकाळी उद्या कार्यक्रम आहे. आमच्या छोट्या सासूबाईंनी 16 सोमवार केले, त्याचे उद्यापन होतं, त्यामुळे घरचे पण सगळे जागीच होते. नाना पण जागी होते. नाहीतर आमचे नाना हार्डली 9-9:30पर्यंतच जागी असतात, त्यामुळे झोपतात. मग मला डोक्याला मेहंदी लावायची होती, मी मेहंदी भिजवली कढईमध्ये भिजवली, म्हणजे त्यात काही टाकलं नाही, अशी साधीच भिजवली. बघा, नानासुद्धा जागी होते आणि बाबू पण जागी होता. त्याला तर काही न झोपायला चान्सच पाहिजे असतो. बघा, पडला बाबू, इकडं बघ म्हणलं की पडला. पूर्ण किचन पुन्हा लावून घेतली आम्ही. बघा, अशी चकाचक किचन झाली आमची, पूर्ण स्वच्छ केली. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टाटा, टुटू.